शिंगाडे पोखरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केलेले ते प्रेमीयुगलच। त्या प्रेमीयुगलाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश। दोघेही विवाहित असून ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेनपुंजी गावातील। जालना तालुक्यातील शिंगोडे पोखरी शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका महिला आणि पुरुष असे दोघे आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली होती। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मौजेपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी गाठून दोघांचे मृतदेह खाली घेतले। त्यानंतर त्यांच्याजवळ पोलिसांना सापडलेल्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटवण्यात यश आले आहे। हे दोघे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील रहिवासी असून एकाच गल्लीतील रहिवासी आहे। कैलास काशीनाथ गवई आणि मुक्ता रामेश्वर खंडागळे असे दोघांचं नाव असून त्यांचे एकमेकावर प्रेम संबंध होते। विशेष म्हणजे हे दोघेही विवाहित असून कैलास गवई यास एक मुलगा आणि मुक्ता खंडागळे इस 2 मुले आहेत। त्यांच्या या प्रेम संबंधाला नातेवाईकातून विरोध असल्याने ते दोघे काल रात्री मोटारसायकलवरून गायब झाले होते। आज सकाळीच त्यांचे मृतदेह एकाच दोरखंडाने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले। शेजारी त्यांची मोटारसायकल उभी होती। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके, पोलीस उपनिरीक्षक रावते, पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन खरात यांनी घटनास्थळावर पंचनामा करून दोघांचे मृतदेह जालना येथील जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलवले आहेत। दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते।